अंबाजी भद्रवी पूनम महामेला का उद्घाटन जिला कलेक्टर मिहिर पटेल ने किया। कलेक्टर समेत अधिकारियों ने मां अंबा के रथ की पूजा अर्चना की, रथ खींचा और मेले की शुरुआत की। जिला कलेक्टर मिहिर पटेल प्रार्थना कर रहे हैं कि मां अंबा भक्तों की मनोकामनाएं पूर्ण करे और मेला सुखपूर्वक एवं बिना किसी विघ्न के संपन्न हो। शक्तिपीठ एवं पवित्र तीर्थ स्थल अंबाजी में 7 दिवसीय भद्रवी पूनम महामेलो 2024 आज से 18 सितंबर तक आयोजित किया जा रहा है। शक्ति भक्ति और आस्था के मिनी कुंभ की तरह इस महामेले का उद्घाटन जिला कलेक्टर और आरासुरी अंबाजी माता देवस्थान ट्रस्ट के अध्यक्ष मिहिर पटेल ने किया। अंबाजी में दांता रोड पर वेंकटेश मार्बल के पास माताजी के रथ की विधि विधान और भक्तिपूर्वक पूजा के बाद कलेक्टर सहित गणमान्य लोगों ने थोड़ी दूर तक रथ की अगुवाई की। मेला शुरू होते ही बोल मारी अम्बे जय जय अम्बे की ध्वनि के साथ घंटियां गूंज उठी। कलेक्टर मिहिर पटेल ने मेले में आए लाखों श्रद्धालुओं का स्वागत किया और प्रार्थना की कि मां अम्बा श्रद्धालु की मनोकामनाएं पूरी करे और मेला सुखपूर्वक और बिना किसी विघ्न के संपन्न हो। मेले के पहले दिन से ही विभिन्न सेवा शिविरों में भी तैयारियां जोरों पर है। इस दौरान कलेक्टर मिहिर पटेल ने सिद्ध में सेवा शिविर का दौरा किया और सेवा शिविर का उद्घाटन किया। साथ ही पदयात्रियों को भोजन कराया गया और मेले की शुभकामनाएं दी गई। मेले के उद्घाटन के अवसर पर जिला विकास अधिकारी एमजे दवे, जिला पुलिस अधीक्षक अक्षय राज मकवाना, अंबाजी मंदिर ट्रस्ट के प्रशासक कौशिक मोदी, अंबाजी मेले के आयोजन के लिए गठित विभिन्न समितियों के पर्यवेक्षक अधिकारी और बड़ी संख्या में श्रद्धालु मौजूद थे। पवित्र यात्रा धाम विकास बोर्ड, अंबाजी माता देवस्थान ट्रस्ट और जिला प्रशासन द्वारा 7 दिवसीय महोत्सव के दौरान मां अंबा के दर्शन के लिए आने वाले लाखों भक्तों की सेवा, सुविधा और सुरक्षा के लिए विभिन्न व्यवस्थाओं की गई है। मेले के 7 दिन तीर्थ को जोड़ने वाली सड़कें अम्बे जय जय अम्बे की ध्वनि से गूंजती रहेगी। श्रद्धालु को रास्ते में परेशानी न हो, इसके लिए धर्मार्थ संस्थाओं की ओर से जगह जगह सेवा शिविर भी शुरू किए गए हैं। इस मेले में दूर दूर से लाखों श्रद्धालु मां अंबा को नवला नौरता का निमंत्रण देने के लिए मां अंबा के धाम पहुंचेंगे। फिर श्रद्धालु की सेवा, सुविधा व सुरक्षा के लिए प्रशासनिक तंत्र तत्पर है। अंबाजी गुजरात से सागर झाला के साथ जिगर देसाई की रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा सोडला, जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी, मराठी माणसासाठी निर्माण केला, या राज्याचा स्वाभिमान राहावा, टिकावा, वाढावा, हा महाराष्ट्र लाचार नाही, हा महाराष्ट्र कोणाकडे झुकणार नाही, मराठी म्हणून कोणाकडे वागणार नाही, यासाठी हा शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केला। नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन गुजरातच्या व्यापाऱ्यांनी हा पक्ष फोडला, तो यासाठी जोपर्यंत इथे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, तोपर्यंत त्याला महाराष्ट्र लुटता येणार नाही। त्याला महाराष्ट्र लुटायचं आहे, मुंबई लुटायची आहे, मराठवाडा लुटायचा आहे, म्हणून आधी शिवसेना तोडा, मग शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडा आणि मग हे जे सगळे मिंदे आहे लाचार, त्याला गुलाम म्हणून राज्यकर्ते बनवा। हे धोरण या भारतीय जनता पक्षाला राबवलं। लोहा कंधारमध्ये प्रवेश केला मी, मला वाटतं 1 वर्षापूर्वी मी आलो होतो। खूप फरक पडलाय तेव्हा आणि आता, पण इतके वर्ष, अनेक वर्ष इकडे आमदार खासदार आहेत, पण रस्ते नाही, पाणी नाही, मुलांना नोकऱ्या नाही, शेतकऱ्यांची अवस्था पाहतोय। जो लोहा कंधारचा ती पिढी निजामाशी लढली, निजामाना या भागामध्ये निजामाला संघर्ष करावा लागला, त्या लोहा कंधारमध्ये आजही विकासाच्या नावानं हे चित्र दिसत आहे, ते दुःखद। सध्याचे आमदार कुठे आहेत, त्याच्या आधीचे आमदार कुठे होते ते सोडून द्या, हे सगळे खोकेवाले आमदार आहेत। आज आहे उद्या नाही, पण विकासाचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर लोहा कंधार सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आम्ही मशालचं एक यज्ञ पेटवलेला आहे, या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक असं राज्य स्थापन करायचं आहे की इथला शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, वृद्ध, सगळ्या जाती धर्माचे लोक हे सुखी राहतात। माझ्यासमोर अनेक मुस्लिम बांधव बसलेले
चांगली घडवलं नाही का? या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्व धर्म समभावाचा जग आम्ही सगळ्यांनी केला. जो या राज्याच्या विकासाला हातभार लावेल, जो हे राज्य आपलं आहे, जो या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून उभा राहील, असा कोणत्याही जाती धर्माचा नागरिक हा आमचा आहे, ही आमची भूमिका कायम राहिली. कोणाच्या राज्याचं चित्र काय? आज या राज्यामध्ये रोज कुठे ना कुठेतरी रस्त्यावर असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल, जाती आणि धार्मिक दंगे घडवायचे आणि उद्याच्या निवडणुका जिंकायच्या, त्याच्याशिवाय त्यांना विश्वास. छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं दैवत, देशाचं नव्हे विश्वाचं दैवत. तटकुंजा साधनानिशी स्वतःचं स्वराज्य निर्माण करणारा, स्वतःचं स्वराज्य निर्माण करून जगापुढे आदर्श ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केला आणि फक्त 8 महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला. या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला नव्हता. याचं कारण शिवाजी महाराजांच्या कार्यातही या सरकारने भ्रष्टाचार केला. 5.5 कोटी या पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त 10 लाखात बनवून त्या चबुतरा उभा केला आणि 45 किलोमीटर वेगाने म्हणतो पुतळा. आणि पण कोणाला फसवताय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवू शकत नाही, त्यांची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि खोटं बोलता. तुम्हाला इथे राज्य करण्याचा नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे